नामांचं कार्य वर्णन करणारा एक श्लोकी रामायणातला श्लोक आपण म्हणणार आहोत. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निग्रहणं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात् रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम्. आज शनिवार आहे, हनुमानांचे स्मरण वंदन आवश्यक आहे. अंजनी गर्भसंभूतं कपींद्र सचिवोत्तमः रामप्रिय नमस्तुभ्यं हनुमन् रक्ष सर्वदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्व देवांना आणि सद्गुरूंना वंदन करून गेल्या काही अनेक दिवसांपासून अधिक मासानिमित्त आपण श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील भगवान विष्णूंची नावं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं विष्णू तत्व हे विश्वव्यापक आहे, तसंच या स्तोत्राचा अभ्यासही खूप व्यापक आहे. त्याच्यामुळे किती नामांचं आणि काय काय सांगावं असा प्रश्न नित्यनेमाने पडतो आहे. परत दिवसांची मर्यादाही आपल्याला आहे, पण तरीही शक्य होतील तेवढी नावं आपण चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण 13व्या श्लोकातील नामांचा अर्थ समजून घेणार आहोत. 13वा दिवस आहे आणि श्लोक 16वा आहे. राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिर्पुनर्वसु. 16वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये राजिष्णुः भोजनं भोक्ता सहिष्णुः जगदादिजः अनघः विजयः जेता विश्वयोनिः आणि पुनर्वसुः अशी नामं याच्यामध्ये आलेली आहेत. एक एक नाम आपण क्रमाने समजून घेणार आहोत. या श्लोकातलं प्रथम नाम आणि एकूण नामांपैकी 141वं नाम आहे भ्राजिष्णू. याचा अर्थ होतो तो प्रकाश रूप आहे आणि तेज देणारा आहे, जो आदित्याशी तुलनात्मकच रूप हे आलेला आहे. आणि जसं आपण बघा, आपण पोळ्या करताना तवा वापरतो तेव्हा त्याला भ्राजक असा शब्द आहे संस्कृतमध्ये. त्याच्यावरती भाजला जातो तो, ज्याच्यातून उष्णता निर्माण होते, तेज निर्माण होतो तो, असा हा परमात्मा म्हणजेच भ्राजिष्णू आहे. इथे एक उदाहरण आपल्याला घेता येऊ शकतं की मुक्ताबाई त्यांना मांडे खायचे होते आणि सर्व समाजाने त्यांना वाईट टाकलेलं होतं. पण मांडे खाण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य त्यांना गावामध्ये कुठेही उपलब्ध झालेलं नाही. त्यांना खापर हवं होतं, अग्नी हवा होता, तोही उपलब्ध झाला नाही. त्या संत ज्ञानेश्वरांनी मुक्ताईला सांगितलेलं आहे, तू माझ्या पाठीवरच मांडे भाज. म्हणजे अग्नीचं काम संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अंतरंगाचा अग्नी प्रज्वलित करून तिथं केलेला आहे. तसाच हा परमात्मा प्रकाश रूप आणि तेज देणारा आहे. 142वं नाम सांगितलेलं आहे भोजनम. भोजन हा शब्द आपल्या नित्य परिचित आहे. आज भोजनाला काय करायचं, इथूनच स्त्रियांच्या जीवनाची सुरुवात होते. सकाळचं झालं की दुपारी काय, दुपारचं झालं की रात्री काय, याच्यातच आपलं आयुष्य आखलं गेलेलं आहे. मग भोजनम हा शब्द भगवंताच्या नामांमध्ये कसा बरा आलेला असेल, तर भोजनम या शब्दामध्ये भुज धातू आलेला आहे. या भुज धातूचे 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो खाणे,
अर्थ होतो उपभोग घेणे. मग ही जी सृष्टी, हे जे मायाजाल किंवा हा भवसागर जो भगवंतांनी निर्माण केलेला आहे त्याचा भोगही घेणारे भगवंतच आहे. किंवा दुसरा अर्थ घेता येतो की ही सृष्टी उपभोग्य आहे. भोग घेण्यास योग्य अशी सृष्टी भगवंतानेच निर्माण केलेली आहे. म्हणजे करता करविता पण तोच आहे आणि त्याचा भोग घेणाराही तोच आहे. आणि म्हणूनच कदाचित या विश्वाचा एक भाग बनून मीही सृष्टीतल्या सर्व घटकांचा आस्वाद घेतला पाहिजे म्हणून मनुष्य रूपात अवतार घेऊन भगवंत आलेले असावे. म्हणून प्रकृती आणि माया ही भोज्य आहे आणि त्याचा उपभोग घेणारा तो भगवंत भोजनम आहे. म्हणजेच काय, तर जसं विश्व आणि विष्णू हे एकच आहेत तसं प्रकृती आणि परब्रह्म ही एकच आहे. पुरुष सूक्तामध्ये पुरुष नामामध्ये भगवान विष्णूंना कल्पवलेलं आहे. पुरुष सूक्तात भगवान विष्णूंचंच वर्णन आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुषही भिन्न नाही आहेत हेच इथे आपल्याला सांगायचं आहे. 143वं नाव आहे भोक्ता. भोक्ता म्हणजे उपभोग घेणारा. म्हणजे भोग घ्यायचा आहे. कशाचा भोग घ्यायचा आहे, भोग घेण्यास कोण योग्य आहे याच्याशी संबंधित ही नामं आपल्याला आलेली दिसतात. मग पुरुष रूपाने परमात्मा प्रकृतीला भोगतो, त्याचा भोग असतो. सृष्टीतल्या विविध घटकांचा सुखाचा तो आनंद तिथे घेत असतो. तसं भगवान श्रीकृष्ण मधुर वेणुनाद करत संगीत कला जी आहे त्याचा आनंद त्यांना तिथे घेतलेला होता. तोही आनंद मला अनुभवता आला पाहिजे. या गायींना घेऊन चरायला जायचा त्यावेळेस गोधूम धुली धुसरव असं वर्णन केलं जातं. गायी जेव्हा परत येतात त्या त्यांचं अंग धुळीने माखलेलं असतं आणि खुरांनी ते माती उडवत येतात. तेव्हा ती जी माती अंगावरती उडालेली आहे त्यामध्ये गोली धुसरव, हे गायीच्या खुरांनी उडवलेली जी माती आहे ती सुद्धा भगवंताला छानच वाटलेली आहे. मग अशा प्रत्येक घटकाचा भोग घेणारा जो आहे तो भोक्ता. 144वं नाम आहे सहिष्णू. सहिष्णुता हा शब्द सध्या फारच प्रिय आहे. भारत सहिष्णू देश आहे असं म्हणतात आहे. मग सहिष्णुता याचा अर्थ सहनशीलता का, किंवा कोणीही येऊन काहीही करून जावं आणि आपण ते उड्या डोळ्यांनी बघत राहावं याला सहिष्णुता म्हणतात का, तर नाही. अपराधाला क्षमा करणारा तो सहिष्णू. आणि क्षमाशीलता हा भगवंताचा एक गुणच आहे. आणि दुसरा अर्थ घेता येतो की भगवान भक्तांच्या अपराधाला क्षमा करतो. म्हणून आपण प्रत्येक पूजा अर्चा झाली की आपण भगवंताला क्षमा याचना करतो. मंत्रहीनम क्रियाहीनम, हे कदाचित काहीतरी अपूर्णता माझ्या पूजेमध्ये राहिलेली असेल, माझ्या हातून कुठला अपराध झाला असेल, तू मला क्षमा कर. आणि म्हणून शिवपराध क्षमापण स्तोत्र आहे, दैव्यापराध क्षमापण स्तोत्र आहे. म्हणजे कळत न कळत, जानामी न जानामी, हे जे पुण्य किंवा पाप चुकीच्या गोष्टी माझ्या हातून घडत असतात तर त्या अपराधांना तू क्षमा कर असं सांगणार हे सहिष्णू नाम. 145वं नाम आहे जगदादिजो. यामध्ये 3 शब्द आलेले आहेत, जगद, आदि आणि जो. आदिजो म्हणजे आदिही जायते इति, म्हणजे आधी जो जन्माला आलेला आहे तो. कोणाच्या आधी, जगद, जगाच्या आधी जो जन्माला आलेला आहे तो म्हणजे परमतत्व. सगळ्यात पहिलं तत्व जे काही निर्माण झालेलं असेल ब्रह्मांडामधलं ते आहे परमतत्व. मग त्याचं 17व्या नामामध्ये आपण चिंतन केलेलं होतं हिरण्यगर्भ. हिरण्याचा तेजोमय गोळा या रूपाने भगवत तत्व पृथ्वीवरती अवतरलेला आहे, त्याला जगदादिज म्हटलेलं आहे. 146वं नाम आहे अनघ.
अनघ हे नाव अर्जुनाला सुद्धा भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. अघ म्हणजे पाप आणि अन हा अभाववाचक उपसर्ग आहे. म्हणजे ज्याच्याकडे पाप नाही असा तो. आता पाप आपण सगळेजण पाप भिरू आहोत. म्हणजे आपल्या डोक्यात ही एक धारणा आहे बघा, पाप कर्म केली तर नरकात जावं लागेल. मग नरकात गेलं की काहीतरी भयानक शिक्षा भोगाव्या लागतात. मग त्या नरक यातना भोगाव्या लागू नये म्हणून पाप कर्म करायचं नाही. ह्या त्याला पाप भिरू, शिक्षा होण्याच्या भीतीने आपण पाप कर्म करू नये किंवा करत नाही अशी धारणा. पण ज्याच्या मनात पापाची निर्मितीच होत नाही असं ते शुद्ध नित्य तत्व जे आहे ते परमतत्व आहे. म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक असे 3 प्रकारचे पाप सांगितलेले आहेत. मानसिक म्हणजे खूपदा बघा आपल्या मनात विचार येते, एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नाही, आपण मनातल्या मनात विचारही करतो, हा या जगात नसता असतं बरं झालं असतं. मनातला विचार कृतीत आणलेला नाहीये पण तरीही तो वाईटच आहे. अनेक व्यक्तींच्या बाबतीत इव्हन आपल्या परिवारातल्या व्यक्तींबद्दल सुद्धा असा टोकाचा विचार आपल्या मनात किंवा इतरांच्या बाबतीत जाऊ द्या, आपणच दिवसातून किती वेळा म्हणतो काय उपयोग नाही या जगण्याचा, त्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं, वाईटच विचार. इतकं सुंदर आयुष्य आपल्याला भगवंताने दिलेलं आहे, मग ते काय असं आपण संपवून टाकण्यासाठी आहे का? त्या मनुष्यरूपी जो जीवन तुम्हाला मिळालेलं आहे त्यात तुम्ही काहीतरी विशेष कार्य केलं पाहिजे. आणि नाहम पक्षी नाहम पशु तसं आहार निद्रा मैथुनमचं हे सोडून धर्म हे तत्व मनुष्याला बहाल केलेलं आहे. विचार करण्याची क्षमता मनुष्याला बहाल केलेली आहे. तेव्हा ते मनुष्यत्व जपून जाणून आपण त्याला जागलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपण कार्यही केलं पाहिजे. मग आपल्या मनाला पाप स्पर्शणार नाही. मग ज्याच्या मनातच पाप येत नाही, कृती तर खूपच दूरची आहे, मग तो आहे तो अनुभव, त्याला पाप स्पर्शही करू शकत नाही असा तो. 147वं नाम आहे विजय. विजय, जय म्हणजे जिंकणे आणि जय मिळवण्याची वृत्ती ज्याच्यापासून कधीच दूर जात नाही, म्हणजे जो नित्य विजयीच राहतो. मग त्याने कशावरती विजय मिळवलेला आहे तर दैवी षडगुण आपण सांगितलेले आहेत. 3-4 नामांमध्ये आपण त्याचा अभ्यासही केलेला आहे. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य या गुणांनी तो समृद्ध आहे. सर्व गुणांवरती त्याने जय मिळवलेला आहे. आणि दुसरा अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की अनेक गुणांनी युक्त असलेला तो भगवंत सर्वांची मन आकर्षित करून घेतो. त्याचं मधुर हास्य बघा, त्याचं वेणुवादन बघा, त्याचे कुरळे केस बघा, त्याचं मुख बघा, प्रत्येक गोष्ट अशी आहे भगवंतांची की ते रूप लोभनीयच आहे आणि आपल्या मनाला आकर्षण करून घेणारा म्हणतो विजयी. फक्त शत्रूंवरतीच विजय मिळवायचा नसतो असं नाही आहे, तर आपल्यातल्या विकारांवरती विजय मिळवता आला पाहिजे, दोषांवरती मात करता आली पाहिजे आणि पापकर्मांपासून दूर राहता आलं पाहिजे. हाही विजयच आहे. 48वं नाम आहे जेता. जेता नामाचा पण जिंकणारा असा अर्थ होतो. तो परमात्मा जेता आहे. म्हणजेच काय तर उत्पत्ती, स्थिती, लय ही 3 तत्व सतत या तत्वाभोवती घुटमळलेले आपल्याला दिसतात की मला हे 3 तत्व हेच कार्य भगवंतांचं आहे. आणि त्यावेळेस त्यांना म्हणजे ते कार्य करत असताना, कार्यकारण भाव निर्माण होत असताना भगवंताबद्दल कोणालाही वाईट विचार येऊ नये याची व्यवस्था भगवंतांनी केलेली आहे. जसं एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं उत्पत्ती आणि संहार ह्या पण 2 बाजू आहेत. पण संहार केल्यावरतीही तो भगवंत सांगतो की मीही तुझ्यासाठीही काहीतरी चांगलं करणार आहे. ही जी घटना तुझ्या आयुष्यात घडली आहे ती
तुझ्या आयुष्याला काहीतरी वेगळं वळण देणारी आहे. मग असा तो सामर्थ्यामुळे आणि गुणांनी प्रत्येकाला जिंकून घेतो तो जेता. जसं आपण आपल्या मुलीचा विवाह करून देतो, जेव्हा ती सासरी जाते तेव्हा प्रत्येक आई आणि बाबा आपल्या मुलीला एकच संदेश देतात, चांगलं वाग बरं सासरी, सर्व लोकांची मनं जिंकून घे. ज्या मुलीला हे जमतं ती सासरची लाडकी सून होते. लेक लाडकी या घरची, ती सून लाडकी पण या घरची झाली पाहिजे. त्यासाठी गुण हे महत्त्वाचे मानले गेलेले आहे. 149वे नाम आहे विश्वयोनी. विश्व ही ज्याची योनी आहे असा तो, म्हणजे विश्वातून तो निर्माण झालेला आहे आणि त्याच्यातून विश्व निर्माण झालेले आहे असा अन्योन्य संबंध आपल्याला तिथे आढळलेला आहे. हे विश्वही तोच आहे, विष्णूही तोच आहे आणि म्हणूनच ते सर्व व्यापक आहे असं विश्वयोनी नामामध्ये सांगितलेलं आहे. 150वे नाम आहे पुनर्वसु. पुनः म्हणजे पुन्हा आणि वसुः म्हणजे शरीर रूपाने वसणारा आत्मा. पुनरपि जननम पुनरपि मरणम यानुसार आत्मा पुन्हा पुन्हा शरीर धारण करत असतो, त्याचा मृत्यू होतो आणि पुन्हा त्याचा पुनर्जन्म हा होत असतो. फक्त या सगळ्या क्रियेमध्ये काय होतं बघा, आत्मा तोच राहतो पण आपल्याला मागच्या जन्माचं स्मरण राहत नाही. पुढच्या जन्मात कोण होणार आहे हे पण माहिती नाही. फेसबुकला वगैरे येत असतात 1 क्लिकवरती, मागच्या जन्मात कोण होते ते बघा. पण हे प्रत्येक मनोरंजनापुरतं ठीक आहे आणि ते आपल्याला ज्ञात नाही, त्याचं विस्मरण होतं, हीच मोठी गोष्ट आहे. आपल्याला आपल्या बालपणी काय झालं हे आठवत नाही. हे आपल्याला जर विशेषतः आता आमच्या पिढीला किंवा आमच्या पुढच्या पिढीला विचारलं की तुमच्या 1ली-दुसरीच्या पुस्तकात कोणत्या कविता होत्या, आठवणारच नाही, म्हणजे तशा पद्धतीने पाठच केला. पण तुमच्यापैकी कित्येकांना काही कविता अगदी अशा तोंडपाठ असतात. अगदी शिकवण्याची पद्धत आणि रोज रोज म्हणून घेतले जात होते तसं. दुसरं उदाहरण त्याचं दिलं आपल्याला 1 ते 100 अंक सगळ्यांना पाठ असतात, ते आपण कधीच विसरत नाही. किंवा 2 ते 10 पाढे पण आपल्याला पाठ असतात. पण 10च्या पुढचे 11च्या पुढे 11 ते 20 पाढे, 21 ते 30 पाढे स्कॉलरशिपला जे बसलेले असतात त्यांना थोडे तरी पाठ असतात आणि आता आपले पूर्णच विस्मरणात गेलेले आहे. मग हे विस्मरण सुद्धा आपल्यासाठी चांगलंच आहे. मग पुन्हा पुन्हा शरीरेषु वसती क्षेत्रज्ञ रूपेण इथे पुनर्वसू. क्षेत्रज्ञ हे नामाचा अभ्यास आपण केलेला आहे. शरीर माझे क्षेत्र असेल, म्हणजे आपलं शरीर जे आहे हे भगवंताने भाड्याने घेतलेलं आहे आणि त्याला कंटाळा आला या देहात राहण्याचा तर देह सोडून जातो आणि वासांसी जीर्णानि नवानि विहाय, नवीन वस्त्र धारण करायला तो मोकळा असतो. म्हणून त्याला पुनर्वसू असं नाव दिलेलं आहे. म्हणजे वसूंची पितामह भीष्मांची जन्मकथा आपण ज्यावेळेस ऐकली तेव्हा एक वसूचं आहे. पुन्हा शरीर धारण करणारा जो आत्मा असतो त्याला वसू अशी संकल्पना दिली आहे. दुसरा वसू शब्दाचा अर्थ होतो की धनाने संपन्न असलेला. धन, संपत्ती, पैसे त्याला समानार्थी शब्द वसू आहे. म्हणजे आपल्याकडे वसुबारस साजरा करतात, कारण की ज्यांच्याकडे जास्त गोधन आहे तोच संपत्तीवान होता. आता आपल्याला एकही गाय बघायला मिळत नाही. गोधनाला म्हणजे किती गायी आहेत, किती घोडे आहेत, किती हत्ती आहेत यावरती श्रीमंती मोजली होती. आता बँक बॅलन्स किती आहे, किती शेअर्स आहेत याच्यावरती आपलं परिमाण बदललेलं आहे. मग वरचे वर आणि सतत ऐश्वर्याने युक्त असलेला तो वसू आहे, तोच परमात्मा आहे. आणि ईश्वराकडचं वैभव जे आहे ते कधीही कमी होत नाही. म्हणजे त्याच्यात सातत्य आहे. आणि कोणत्याही रूपातला भगवंत बघा, भगवान शंकरांचं रूप बघा, उग्र रूप आहे अतिशय. गळ्यात नाग आहे, डोक्यावरती गंगा वाहते आहे, गळ्यात मुंग्यांची माळ आहे, स्मशानातली राख शरीराला फासलेली आहे. अतिशय उग्र आणि वृक्ष रूप आहे, त्याला विरूपाक्ष रूप म्हणतात. आणि अशाही रूपावरती पार्वती भाळलेली आहे.
आणि तरीही शिवभक्तच जगात सगळ्यात जास्त आहे. म्हणून शिवाचं तेही रूप विलोभनीय आहे. नंतर कृष्णाचं रूप तर सदैवच आकर्षित करणार आहे. आणि त्याच्याही पेक्षा सोपं उदाहरण आहे गणपतीचं. आपल्याकडे गणपतींच्या दिवसामध्ये आपण शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतो. तेव्हा असं कधीच होत नाही बघा. अगदी 3-4 वर्षांच्या बालकांपासून अगदी पांडे काकांसारख्या व्यक्तीसुद्धा आमच्याकडे गणपती बनवायला येतात. पण गणपती हा गणपती सारखाच बनतो. करायला गेलो गणपती आणि झाला मारुती असं कधीही होत नाही. म्हणजे प्रत्येक रूपामध्ये ते वैभव इतकं लपलेलं असतं, ते विलोभनीयच असतं. कोणतीही बाप्पाची मूर्ती बघा, प्रत्येक मूर्ती वेगवेगळ्या रूपातली असते, पण ती विलोभनीयच असते. गुणांनी आकर्षित करणार गुणसंपत्ती त्याच्याकडे आहे आणि लौकिक वैभव तर त्याच्याकडे असणारच आहे. 17वा श्लोक आहे. उपेंद्रो वामन प्रांशुः अमोघ शुचिर्जितः अतींद्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमः. या श्लोकामध्ये 12 नामं सांगितलेली आहेत. त्यापैकी उपेंद्र वामन प्रांशुः हे तिन्ही रूप आपल्याला सलग एकत्रितरित्या अभ्यासायची आहे. आधी पुढच्या नामांचा अभ्यास करून घेऊ आणि मग एक सुरेल कथा आपल्याला या तिन्ही नामांच्या माध्यमातून ऐकायची आहे. 154वे नाम आहे अमोघ. म्हणजे ज्याचं कोणतंही कृत्य व्यर्थ नाही असं. हा पण पुढच्या वामन शब्दाशी संबंधित आहे. शुचिही, शुची म्हणजे पावित्र्य. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात. त्याच्या फक्त नामस्मरणाने आपली जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो. स्तुवन, ध्यायन, नमस्कृत्य अशा विविध प्रकारांनी भगवंताची उपासना केल्यावर पवित्रता येते, शुचिता येते. असा तो शुची. ज्याचं स्मरण केलं, ज्याचं ध्यान केलं, ज्याला नमस्कार केला, त्या उपासनेमुळे मी पवित्र होतो. आणि दुसरं, ते पावित्र्य निर्माण करणारे जे तत्व आहे ते शुची. आणि हे पावित्र्य निर्माण करणाऱ्या तत्वामध्ये जलतत्वाला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून कोणतीही पूजा वगैरे आपण आपल्या घरी करतो, त्या पुरोहित आपल्या घरी आलेले असतात, ते छान कर्म करतात बघा. सर्व परिवाराला एकत्रित बसवतात. कलशामध्ये सप्तसिंधूंचं पाणी घेतलेलं असतं आणि ते प्रत्येकाच्या अंगावरती शिंपतात. पवित्र व्हा, पवित्र व्हा. सगळं पवित्रमय झालेलं पाहिजे, सगळं मंगलमय झालेलं पाहिजे, ही भावना आपल्या मनात आली पाहिजे. आणि फक्त पाण्यानेच केलेली शरीराची स्वच्छता हा एक भाग झाला. तर मनाची स्वच्छता करण्यासाठी आपल्याला भगवंताची प्रार्थना हा एकच साधन आहे, म्हणजे शुची. ही मग प्रत्येक कर्मात, प्रत्येक कृतीमध्ये ही शुचिता असली पाहिजे. अर्थसूचिता आपण बघितलेली आहे. 156वे नाम आहे ऊर्जित. अत्यंत बलशाली आहे, स्वतः षड्गुणांनी युक्त असा आहे. या 6 गुणांपैकी एक गुण मनुष्यांमध्ये किंवा जीव घटकांमध्ये निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या तत्वाकडे आहे ते तत्व म्हणजे ऊर्जित. अगदी प्राणी पक्ष्यांमध्ये पण बघा, प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतो आणि त्यांच्या त्या गुणांना मर्यादा असते. मनुष्याला मात्र बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता हे 2 गुण जास्त दिले आहेत आणि ते गुण कसे वापरायचे तर स्वातंत्र्य पण दिलेलं आहे. म्हणूनच मनुष्य राहतो का दानव बनतो का परमतत्वाप्रत जातो, म्हणून मनुष्यामध्ये आहे देव आणि असुराच्या मध्ये. मनुष्याचा देव बनावा का मनुष्याचा राक्षस बनावा याचं स्वातंत्र्य, ही चॉईस भगवंताने मनुष्याला दिलेली आहे. 157वे नाम आहे अतींद्र. म्हणजे इंद्रापेक्षा जो श्रेष्ठ आहे असा तो अतींद्र आणि उपेंद्र अशी 2 नामं याच्यामध्ये आलेली आहेत. त्यानंतर 158वे नाव आहे संग्रह.
म्हणजे साठा करणे. सर्वेषां प्रतिसंहारात प्रलय काळामध्ये जो सगळ्यांना एकत्र आणतो तो संग्रह किंवा प्रलय काळात सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो तो परमात्मा आहे. आणि म्हणूनच प्रलयानंतर निर्मितीही अटळ आहे. हे चक्र वर्षानुवर्ष युगानुयुग असंच चालत राहणार आहे. 159वं नाव आहे सर्ग. सृज धातूपासून हे नाम आलेलं आहे. म्हणजे निर्माण करण्यास योग्य, म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीला कारण असलेला तो भगवंतच आहे. कशी सृष्टी निर्माण करावी, कोणत्या कोणत्या टप्प्यात निर्माण करावी, हे जे काही भगवंताने प्लॅनिंग केलेलं असेल. म्हणून आपल्याकडे एखादा ग्रंथ जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याचे प्रकरणं आढळतात. एक पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण. तसं कालिदासांनी रघुवंश लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये पहिला सर्ग, दुसरा सर्ग असं दिलेलं आहे. किंवा महाभारताचे 18 खंड आहेत. तसं हे सर्गनाम सृष्टी निर्माण करताना त्याने जे काही सृजनाची क्रिया केलेली असेल त्याला सर्ग असं म्हटलेलं आहे. 160वं नाम आहे धृतात्मा. धृत म्हणजे धारण केलेला, आत्मा ज्याने धारण केलेला आहे असा तो भगवंत. म्हणजेच भगवंताशिवाय आत्म्याला अस्तित्वच नाही आहे. तो आत्मा अजून सुंदर दिसावा म्हणून त्याने वेगवेगळी शरीर धारण केलेली आहेत. म्हणून ज्याने आत्मा धारण केला आहे तो धृतात्मा. 161वं नाम आहे नियम. नियम हा शब्द आपला फार अगदी जवळचा आहे. प्रत्येक गोष्ट करताना, प्रत्येक कार्य करताना त्याचे नियम असलेच पाहिजे. तर नियमावली बनवलीच जाते, आपण ते पाळतो का हा भाग वेगळा आहे. ते रडीचा डाव देण्याची आपल्याला सगळ्यात डाव बनवले. लहानपणी खेळांमध्ये आपण रडीचा डाव देतो आणि आता जीवनाचा डाव, आयुष्याच्या डावामध्येच आपण बऱ्याचदा रडीचाच डाव देत असतो आणि दोष मात्र भगवंतावरती टाकत असतो. सर्व जगताला त्याच्या अधिकारानुरूप जो वळण लावतो, वागण्याच्या पद्धती सांगतो आणि नियंत्रण ठेवतो म्हणून तो नियम आहे. म्हणून योगशास्त्रामध्ये पण यम, नियम, आसन अशा स्टेप सांगतात. योग म्हणजे भगवंताला जोडला जातो तो योग. पण असं मी म्हटलं आज मला भगवंताला भेटायला जायचं आहे तर असं होत नाही. तर एका माणसाने दुसऱ्या माणसाला भेटायला जायचं तर एवढे कारण आपण सांगतो. ते असेल का घरी, मग आत्ता जाऊ का, संध्याकाळी जाऊ का, आता ऊनच आहे, कितीतरी कारणं आपल्याकडे असतात. म्हणून ते नियम सांगितले आहेत. आणि साधनेशिवाय भगवंताची भेट आपल्याला नाही. आणि म्हणून साधनेचे काही नियमही सांगितलेले आपल्याला दिसतात. आता पहिले 3 नावं आपल्याला सांगितलेले आहेत. उपेंद्र, वामन आणि प्रांशु. त्याच्यामधलं वामन हा वामनावताराशी संबंधित नाव आहे. भगवंताचा 4था अवतार होते नारसिंह अवतार. त्याची सुंदर कथा आपण ऐकलेली आहे. आता हा आहे 5वा अवतार वामनावतार. उपेंद्र हे त्यांचं विशेषण आहे. कश्यप आणि अदिती यांचा, कश्यप ऋषी आणि अदितीचा मुलगा म्हणजे वामन. या वामनाला मोठा भाऊ जो होता त्याचं नाव आहे इंद्र. मग त्याला म्हटलेलं आहे उपेंद्र. इंद्राच्या जवळ असलेला म्हणजे मोठा भाऊ आहे तो साहजिकच लहान भावाला सांभाळत असणार म्हणून उपेंद्र असं नाव दिलेलं आहे. आणि दुसरं नाव दिलेलं आहे अतींद्र. इंद्रापेक्षा वरचढ असलेला. कदाचित इंद्रापेक्षा वामन वयाने लहान असेल पण कर्तृत्वाने श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना ज्येष्ठ श्रेष्ठ असं आपण म्हटलेलं आहे. तसं अतींद्र हे नाव दिलेलं आहे. मग आता हा वामन अवतार कोण होता, कसा होता किंवा कशासाठी तो या विश्वात आलेला होता, तर बली आणि वामनाची कथा पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे. आता हा बली राजा कोण होता आणि वामन कोण होता हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आपण हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद यांची कथा ऐकलेली आहे आणि त्याच वेळेस नारसिंह भगवंतांचा अवतार आपल्याला दिसतो. मग हिरण्यकश्यपूचा मुलगा होता प्रल्हाद. प्रल्हादाचा मुलगा आहे विरोचन आणि विरोचनाचा मुलगा आहे बली.
हे 4 पिढ्या आपल्याला इथे दिसतात. आता या 4 पिढ्यांचा अभ्यास जर आपण केला तर बघा, हिरण्यकश्यपू हा राक्षसी प्रवृत्तीचा होता. ईश्वराचं नाम घेतलेलं सुद्धा त्याला चालत नव्हतं. स्वतःच्या मुलाने नारायण नारायण असं नाम जप केला म्हणून त्यालाही त्यांनी शिक्षा दिलेल्या आहे. या उलट प्रल्हाद नरसिंह अवतारात भगवंत प्रकट झाल्यावर हिरण्यकश्यपूचा वध झालेला आहे आणि नंतर प्रल्हाद म्हणाले, आता मी भगवत नामामध्ये तपश्चर्या करायला निघून जातोय. तेव्हा नारद मुनींनी त्यांना समजावलेलं आहे, तू जर तपश्चर्या करायला निघून गेला तर या राज्याचं काय होणार आहे. तर तू आता राजा बनून प्रजापालनाचं कर्तव्य तुझं महत्कार्य आहे. आणि म्हणून प्रल्हादाने पुढे अनेक वर्ष राज्य केले. या प्रल्हादांचा मुलगा आहे विरोचन. तर प्रल्हाद हा ईश्वरवादी होता आणि हिरण्यकश्यपू हा असुरी होता. आता आपल्याकडे असं आपलं जेनेटिकल सायन्स सांगतो की वडिलांपेक्षा आजोबांचे गुण नातांमध्ये जास्त होतात. तसं प्रल्हाद हा कितीही सात्विक असला तर त्याचा मुलगा विरोचन हा मात्र ईश्वराचं अस्तित्व नाकारणारा होता, नास्तिक होता. आणि राज्य चालवण्यासाठी जी सक्षमता त्याच्याकडे पाहिजे होती तीही त्याच्याकडे कदाचित नसेल. पण या विरोचनाचा मुलगा बली हा मात्र या सर्व तिघांचं कॉम्बिनेशन असलेला होता. या प्रल्हादाचे काही गुण होते, विरोचनाचे काही गुण होते आणि हिरण्यकश्यपूचे काही गुण होते. आणि बलीचे गुरु होते शुक्राचार्य. आता या बलीने काय केलंय बघा, ईश्वरावरती त्याची श्रद्धा नव्हती, पण तरीही त्याला माहिती होतं की आपण जर डायरेक्ट विरोध केला तर लोक आपल्याला सिंहासनावरून काढून टाकतात. असा डायरेक्ट विरोध करून चालणार नाही. हिरण्यकश्यपूने जे केलं की माझ्या राज्यात भगवंताचं नावही घेतलेलं मला चालणार नाही, तर असं मी करणार. प्रल्हादाने काय केलं, फक्त नारायण नारायण नाव घेत सगळीकडे ईश्वरवाद पसरवलेला आहे. पण तसंही करून चालणार नाही. फक्त तसं केलं तर माझी भौतिक संपत्ती कशी बरं वाढेल. मग या सगळ्याचं कॉम्बिनेशन असलेलं एक नवीन नीती बलीने आचरणात आणलेली आहे. मग बलीने यज्ञ संस्कृती स्वीकारलेली आहे आणि भौतिक सुखासाठी यज्ञ करणं, त्याने स्वतः मोठे मोठे यज्ञ केलेले आहेत. आणि हे यज्ञ करताना तत्कालीन जे ब्राह्मण होते या सगळ्या ब्राह्मणांना आजच्या भाषेत आपण म्हटलं तर त्यांनी विकत घेतलेलं होतं. आणि त्याने सांगितलं, तुम्ही फक्त माझ्या राजसभेमध्ये येऊन यज्ञ कार्य करा. तुम्हाला किती दक्षिणा द्यायची, तुमच्या कुटुंबाचं पोषण कसं करायचं, हे सगळं माझं मी बघून घेईन. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. आणि मनुष्य स्वभावच मुळात असा असतो, प्रयत्नांशिवाय जर काही ऐतं मिळत असेल तर ते कोणाला बरं नको असतं. आणि तेच ब्राह्मणांनी स्वीकारलं आहे. म्हणजे तिथे चातुर्वर्ण्यामधला ब्राह्मण वर्ण जो होता त्या वर्णाचं कामच नष्ट त्यांनी करून टाकले. सगळे ब्राह्मण वर्णीय लोक हे ऐताळू झालेले आहेत. तथाकथित कर्मकांड जे काही शिकलेलं आहोत तो मंत्रोच्चार करायचा, त्याच्या मोबदल्यामध्ये भरपूर द्रव्य मिळवायचं, गोधन मिळवायचं आणि ऐशारामात राहायचं, ही त्यांची वृत्ती झाल्यामुळे वेद प्रचार, वेद प्रसार, यज्ञ म्हणजे देवपूजा, मैत्री संगती करणं, हे सगळं बाजूला राहिलं. दुसरी गोष्ट बलीने काय केलेली होती तर शिक्षण व्यवस्था बदलली. तत्कालीन तपोवनकालीन शिक्षण पद्धती जी होती ही ईश्वरवाद शिकवणारी होती आणि वेद प्रामाण्य शिकवणारी होती. मग बलीला तशी शिक्षण व्यवस्था नको होती, म्हणून त्यांनी आचार्यांच्या हातातून शिक्षण व्यवस्था काढून राज्य नियंत्रित, राजाने नियंत्रित केलेली शिक्षण व्यवस्था आणली. आणि त्याचे हेड होते शुक्राचार्य. शुक्राचार्य स्वतः हे राक्षसांचेच गुरु होते, त्यामुळे त्यांनी त्याच पद्धतीने शिक्षण पद्धती निर्माण केलेली आहे. दोन महत्त्वाचे घटक आहेत समाज व्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था टिकवणारे. ते दोन घटक बलिराजाने उद्ध्वस्त केलेले आहेत. तिसरा जो व्यापार आहे, व्यापार म्हणजे वैश्यवर्ण.
वैश्यवर्ण हा सुद्धा पूर्ण बलिराजाने परवानगी दिली तरच तो व्यापार करण्यासाठी बाहेर जात होता. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी जे नियम होते ते सगळे नियम बलिराजाने जे लावले तेच पाळले जात होते. म्हणजे मला जर जाण्याची गरज असेल तर मला साहजिकच बलिराजापर्यंत जावं लागेल, काहीतरी वशिलेबाजी करायला लागेल, त्याची परवानगी येणं प्रकारेनं मिळवावी लागेल. म्हणजे थोडक्यात काय आहे तर सर्व सत्ता ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, वैश्य वर्ण तिन्ही वर्णांवर बलीने स्वतःचं साम्राज्य पसरवलं. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेलाच त्यांनी धक्का पोचवलेला होता. अस्मिताहीन लोक झालेले होते. ईश्वरवाद लयाला पोचलेला होता. त्याने कोणाचं वाईट केलं असं नाहीये, पण भौतिक सुख समृद्धी वर्धनासाठी त्याने प्रयत्न केले. प्रजेच्या नजरेत त्याने काही अन्याय केला आहे, क्रूर कार्य केलेले आहे असं कुठेही नाहीये. तेही प्रजेला दुखावलं नाहीये. पण जे काही केलं आहे ते भौतिक लोभासाठी, साधन संपत्तीसाठी त्याने केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे ईश्वरवादाकडे परामुखता. ईश्वराचं अस्तित्वच त्याने नाकारलेलं आहे, फक्त ते जाहीर केलेलं नव्हतं. जसं आपण एखादी शुगर कोटेड गोळी असते तसं त्याने त्या गोळीसारखं ते बांधून ठेवलेलं होतं. आतमध्ये तेच मत आहे, पण मी काय असं नियम करून मना नाही करत आहे की तुम्ही ईश्वराचं नाव घेऊ नका. आणि अशी सगळी शिक्षण व्यवस्थाच भ्रष्ट झालेली आहे, व्यापार व्यवस्था भ्रष्ट झालेली आहे, ब्राह्मण्य नष्ट झालेलं आहे. सगळे ब्राह्मण हीन, दीन, लाचार आणि आळशी झालेले आहे. ही अशी सगळी परिस्थिती बघितल्यावरती स्त्रियांना त्याचा भयंकर राग आलेला आहे. स्त्री शक्तीचं महत्त्व सांगणारा वामन अवतार आहे. आणि त्यामध्ये एक स्त्री अशी होती, कश्यप ऋषींची पत्नी अदिती. त्या अदितीने भगवंताला प्रार्थना केली आहे की अशी जर आजूबाजूची परिस्थिती असेल की जे ईश्वराचं अस्तित्वच नाकारत असेल, हीन, दीन, लाचार, हृदय दौर्बल्य असलेली प्रजा निर्माण असेल तर भगवंता तुम्हाला संततीच देऊ. हे असे लाचार पुत्र होण्यापेक्षा पुत्र न झालेलाच बरा. आणि भगवंताकडे मात्र सुज्ञता होती. तिच्या नकारात्मक मागणीमध्येच तिला काय हवं होतं हे लपलेलं होतं. आणि भगवंतांनी ठरवलं की कश्यप ऋषी आणि अदिती माता यांच्याच पोटी मी जन्म घेणं योग्य आहे. 4च पिढ्या आहेत बघा. 4 पिढ्यांमध्ये 2 अवतार झालेले आपल्याला. नारसिंहाचा अवतार हा तात्कालिक आहे, काही क्षणांपुरताच तो आहे. आणि पुढे वामनांचा अवतार सांगितलेला आहे. मग अदिती मातेची प्रार्थना ऐकून वामनांचा जन्म झाला. वामन या शब्दाचाच अर्थ होतो उंचीने कमी असलेला. त्याला बटू असं म्हटलेलं आहे. आणि ह्या वामनाने काय केलेलं आहे, मुळात भगवंताचाच अवतार, म्हणजे सर्व ज्ञान संपन्नता त्यांच्याकडे होती. आणि ह्या त्याने काय केलं, आपण जर एखादी नवीन शाळा सुरू केली तर त्या शाळेवरती बलिराजा लगेच बंदी आणेल. मग तसं तर काही करून चालणार नाही. या वामनांनी हुशारी केली. त्यांनी काय केले, आपल्या सोबतचे जी काही बालकं होती त्या सगळ्या मुलांना घेऊन तो गावाच्या बाहेर जायचा. आणि तिथं जाऊन त्याला भगवंताचे विचार सांगायचा. वेदांमध्ये काय सांगितलंय, उपनिषदांमध्ये काय सांगितलंय, हे ईश्वरवाद, ईश्वराचं अस्तित्व, वेद प्रामाण्य, यज्ञ संस्कृती हे सगळं त्यांना समजून सांगायचं. आणि हे मुलं घरी आली की आई बाबा विचारायचे का रे कुठे गेले होते. मुलं सांगायचे खेळायला गेलो होतो, आज काही सुरपारंब्या खेळल्या, आज काही विट्टी दांडू खेळला, आज काही पोहायला गेलो होतो, गाई चरायला गेलो होतो. अशा वेगवेगळ्या कृतीयुक्त शिक्षण आणि आनंददायी शिक्षण आजच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे आलेलं आहे. दर शनिवारी आनंददायी शाळा असते, विना दप्तर शाळा, हे सगळं वामनांनी आधीच प्रयोग करून घेतले. आणि हळूहळू असं करत करत वामनांची स्वतःची एक तरुण मुलांची टीम तयार झालेली आहे की ज्यांना वेद प्रामाण्य म्हणजे काय कळायला लागले, स्वाभिमान, अस्मिता कळायला लागले. त्यांच्याकडे तेजस्विता, तत्परता आणि तपस्विता हे 3 कारुण्यातले प्रकार त्यांच्याकडे आलेले आहे. आणि जेव्हा बलिराजाला हे समजायला लागलेलं आहे त्या बलिराजाने शुक्राचार्यांकडे प्रस्ताव मांडला. त्या वामनाला मी बंदी करून आणतो, त्याला जर तुरुंगात टाकलं तर काय त्याचं कार्य संपून जाईल. त्या शुक्राचार्यांनी सल्ला दिला,
तू एका वामनाला करून काढतात. असे कितीतरी वामन त्याने तयार केले. मग ते काय करतील? आणि जेव्हा वामनांचा जन्म झाला होता त्याच वेळेस शुक्राचार्यांनी भविष्यवाणी केली की बलिराजाच्या नाशासाठी हा बालक कारणीभूत होईल. पण तेव्हा बलिराजाला वाटलं काही काय सांगताय, एक ब्राह्मणाचा मुलगा ज्याच्यातलं ब्राह्मण्यच नष्ट झालेलं आहे, तेजस्विता त्याच्याकडे नाही आहे, तो काय करून घेणार आहे माझ्यासारख्या सत्ताधीशाचं. पण शुक्राचार्यांची वाणी ही खरी झाली. मग साम दाम दंड भेद अशा कुठल्या तरी क्रियेने वामनाला नामशेष करणं हेच बलिराजाचं ध्येय झालेलं होतं. आणि म्हणून एक दिवशी बलिराजाने यज्ञ करायला सुरुवात केली. एकीकडे यज्ञीय क्रिया चालू आहेत आणि सन्मानाने त्याने वामनांना निमंत्रित केलेलं आहे. यज्ञीय कर्मकांड एकीकडे चालू आहे आणि दुसरीकडे बलिराजा आणि वामन यांच्यामध्ये वाटाघाटी चाललेली आहे. काय करावं म्हणजे माझी सत्ता अबाधित राहील आणि बलीचं महत्त्व पण वाढणार नाही. मग त्या ठिकाणी गोष्ट आलेली आहे की या वाटाघाटींमध्ये वामनाने असा प्रस्ताव केलेला आहे की तू मला त्रिपाद भूमी दे. आणि दानशूर म्हणून बलिराजा प्रसिद्धच होता. यज्ञांच्या निमित्ताने अमाप दान धर्म बलिराजाने केलेला होता. आणि दानशूर म्हणजे प्राण जाय रघुकुलरित न जाय हे जसं तसं ते बलीचे तत्व होतं. रघुराजा नंतर आलेला आहे पण बलीचे ते तत्व होतं की कोणीतरी दान मागितलं तर ते मी दिलंच पाहिजे. शुक्राचार्यांनी त्याला इथं सावध केलेलं आहे, बाबा तो काय म्हणतो ते ऐकू नको होतं, दिसायलाच एवढंच आहे पण खूप डेंजरस आहे. आणि मग काय करावं असं. मग शुक्राचार्य हे एकाक्ष होते, म्हणजे ते एका डोळ्याने अधू होते असा अर्थ नाही घ्यायचा. तर राजनीतीमध्ये कोणत्याही कार्याकडे एकाच अंगाने जे बघतात ते एकाक्ष. जसं आता आपण म्हणतो मोदीजींनी काही केलं तरी मोदीजीच नाही. टीका करणारे अनेक लोक समाजात आहेत, हे सगळे लोक शुक्राचार्यांसारखे आहेत. तसं शुक्राचार्य हे एकांगी विचार करणारे होते. पण बलीला असं मात्र वाटलं की मी जर दान दिलं नाही मला पाप लागणार आहे. आणि आत्तापर्यंत ही जी सगळी प्रतिष्ठा मी मिळवलेली आहे ती सगळी प्रतिष्ठा लयाला जाईल. मग मी तर माझं आणि माझा मृत्यूच होईल ना फार फार तर मृत्यू झाला तरी चालेल, मी माझं वचन ठेवणार नाही. आणि मग त्या ठिकाणी त्याने सांगितलं मग तुला काय मागायचं होतं. त्याने त्रिपाद भूमी मागितलेली आहे. पुराणामध्ये अशी गोष्ट सांगितली जाते की त्यावेळेस छोट्या वामनाने प्रांशुहू हे विराट रूप धारण केले. प्रांशुहू म्हणजे उंचीने खूप मोठा असलेला विराट रूपात असलेला. आणि त्याने त्याचं पहिलं पाऊल टाकलेलं आहे ते स्वर्गामध्ये आहे. दुसरं पावलाने त्याने त्रिपाद भूमी म्हणजे पृथ्वी पादाक्रांत केलेली आहे. आणि मग बलीला त्याने विचारले आता मी तिसरं पाऊल कुठे ठेवू सांग बरं. आणि मग बलीने नतमस्तक होऊन डोकं वाकवलेलं आहे, तू माझ्या डोक्यावरती तिसरं पाऊल ठेव. आणि वामनाने बलीच्या डोक्यावरती तिसरं पाऊल ठेवलं आणि त्याला पाताळात ढकलून दिलेलं. ही पुराणातली. आता खरोखर तर काय असं होणार नाही. एखादा छोटासा 3 फुटाचा मुलगा अचानक 7 फुटाचा होणार नाही. मग तिथं वामनांनी काय केलेलं आहे तर ज्या काही वाटाघाटी झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी पहिली अट सांगितली आहे, हे जे काही तथाकथित यज्ञ तू करतो यज्ञामध्ये द्रव्य गोधन अशा दक्षिणा देऊन ब्राह्मणांना जे अंकित केलेलं आहे ते यज्ञ सगळे बंद कर. पहिलं पाऊल. दुसरं पाऊल त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षण व्यवस्था जी राजनियंत्रित झालेली आहे तशी न ठेवता शिक्षण व्यवस्था आणि राजव्यवस्था या वेगवेगळ्या सिस्टीम असल्या पाहिजे. ही दुसरी सांगते. आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय जे लोक ईश्वरवाद स्वीकारणारे असतील त्यांनाच व्यापार करण्याची परवानगी द्यावी. म्हणजे वैश्यवर्ण. जे चातुर्वर्ण व्यवस्था बलिराजाने उद्ध्वस्त केलेली होती ती चातुर्वर्ण व्यवस्था पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी वामनांनी प्रयत्न केलेले आहेत. नुसते प्रयत्न नाही तर ते यशस्वी केलेले आहेत. आणि पहिला वर जेव्हा त्यांनी मागितलेला आहे तू हे यज्ञ बंद कर तेव्हा बलिराजा चक्क हो म्हटलेला आहे. शिक्षण व्यवस्था स्वतंत्र कर त्यालाही हो म्हटलेला आहे. पण जेव्हा व्यापाराशी संबंध आला तेव्हा व्यापार चांगला झाला
तरच पैसा मिळतो. हे सगळं कर योजना वगैरे जे असतात त्याच्यातूनच सगळे राज्याचा खजिना भरत असतो. ह्या सगळ्यामुळे माझं अस्तित्वच धोक्यात येणार आहे. पण आता तो मुळातच पाण्यात तळाशी गेलाय, त्याला अजून काय होणार आहे असं म्हणून तेव्हा बलिराजाने प्रश्न केला, हे एवढं सगळं जर मी तुला दिलं तर माझं काय अस्तित्व होणार आहे. तेव्हा वामनाने त्यांना सांगितलेलं आहे, तुला हवं तेवढं अमाप द्रव्य, गोधन पशुधन मी तुला देतो आणि तू इथून पुढे दक्षिण दिशेला सुतलामध्ये घेऊन जा. अतल वितल सुतल असे सप्ततल सांगितलेले आहेत. त्यातला सुतलामध्ये तू दक्षिण भागात निघून जा आणि इकडे येऊन परत त्रास देऊ नको. बलीसारख्या राजाला धमकी देण्याची ताकद छोट्याशा वामनांकडे होती. म्हणून वामन अवतार हा महत्त्वाचा आहे. आणि त्या दिवशीपासून बलिराजा हा दक्षिणेकडे निघून गेलेला आहे. आणि मग पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी आढळतात की दक्षिण भारतामध्ये असुरी संस्कृती होती आणि उत्तर भारत म्हणजेच आर्यावर्तामध्ये यज्ञीय संस्कृती होती. आणि मग पुढच्या अवतारामध्ये आपल्याला असं दिसलंय की रामचंद्र यज्ञीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दक्षिणेमध्ये गेलेले आहे. रावण हा निमित्त होता. काहीतरी निमित्त असल्याशिवाय आपण उठून घरातून बाहेर पडत नाही. तसं सीतापहरणाचं 14 वर्ष वनवासाचं निमित्त झालेलं आहे. तसेही सर्व अवतारांचे संदर्भ देणाऱ्या कथा आपल्या विष्णू सहस्रनामामध्ये आहेत. मग वामन अवतारातून आपल्याला काय संदेश मिळतो आहे तर 2 गोष्टी वामन अवतारामध्ये वामनांनी सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे प्रत्येक स्त्री ही माता भगिनी समान असते. म्हणून ज्यावेळेस बलिराजा तिथून निघून गेला तो दिवस दिवे लावून सगळ्यांनी साजरा केला आणि तेव्हापासून दीपावली उत्सव आलेला आहे. आणि लक्ष्मीपूजन, घरातल्या स्त्रीला मान आणि सन्मान द्यावा. यत्र नार्यस्ते पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हा म्हणून स्त्रीला सन्मान देणारा एक दिवस तो लक्ष्मीपूजनाचा दिवस सांगितला. आणि दुसरा परदारा मातृगतो, दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजरेने कोणी बघूच नये यासाठी ती भगिनी समान आहे म्हणून भाऊबीजेचा दिवस. आणि हे 2 दिवस साजरे करायला सांगितल्यानंतर प्रजेकडून मागणी आलेली आहे की तुम्ही समजतात तितकाही बलिराजा वाईट नव्हता. त्याने आमच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. मग त्या बलिराजासाठी पण एक दिवस असला पाहिजे. व तेव्हा वामनाने सांगितले की वर्षाची सुरुवात करणारा जो दिवस असेल प्रतिपदा तो बली प्रतिपदा नावाने. तो वामन प्रतिपदा होत नाही, तर ज्याचा नाश केला आहे त्याच्या नावाने. म्हणजे नकारात्मक सांगितलं की होकारात्मक होतं. म्हणजे बलिराजाचं नाव घेतलं की बलिराजासारखं नसावं ही आठवण करून देणारच आहे. आणि म्हणून त्या दिवशी पण आपण अंगणामध्ये शेणाचा बली करून त्याचा बली शब्दामध्ये बळी हा आणखीन वेगळा प्रकार आहे. तर मग तातो बली वगैरे म्हणतो तो आणखीन वेगळा आहे. इथे बलिराजा हाच घ्यायचा आहे. आणि त्या बलिराजाचा वामनाने नाश केलेला आहे. अशा वामन अवतारातील भगवान विष्णूंना नमस्कार करून आजचा आपण वाणीला विराम देऊया.